Hello guys, welcome back to our YouTube channel Decode Bits. So guys, आजच्या आपल्या CSS पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत CSS इनहेरिटन्स, CSS रूल ऑर्डर, CSS स्टाईल रूल हिराची, CSS स्पेसिफिसिटी आणि CSS बॉक्स मॉडेल. सो चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ CSS पार्ट 2. लेट्स गेट स्टार्टेड. सो गाइस, सर्वात आधी आपण बघणार आहोत CSS इनहेरिटन्स. सो CSS इनहेरिटन्स म्हणजे काय किंवा इनहेरिटन्स म्हणजे काय ते आधी आपण समजून घेणार आहोत. सो इन प्रोग्रामिंग लँग्वेजेस, inheritance refers to the ability of one class or object to inherit properties and method from another class or object. This principle helps in reusing code, making it more organized and easier to maintain. So inheritance म्हणजे काय, तर इनहेरिटन्स हा एक असा कन्सेप्ट आहे की जो आपला जो कोड आहे तर त्या कोडला आपण रियूज करू शकतो विथ द हेल्प ऑफ इनहेरिटन्स. त्याचबरोबर आपल्या कोडला आपण ऑर्गनाइज करू शकतो आणि मेंटेन सुद्धा करू शकतो विथ द हेल्प ऑफ इनहेरिटन्स. तर इनहेरिटन्स म्हणजे काय, तर हा जो कन्सेप्ट आहे हा जवळजवळ सर्वच लँग्वेजेस मध्ये आपण यूज करत असतो, ज्या की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, जसं की जावास्क्रिप्ट, जावा, त्यानंतर C++, या सर्वच लँग्वेजेस मध्ये आपण इनहेरिटन्स हा कन्सेप्ट यूज करत असतो. सो नेमका इनहेरिटन्स म्हणजे काय, तर आपण जर तुम्ही जावास्क्रिप्ट किंवा जावा, C++ या लँग्वेजेस मध्ये काम जर केलं असेल तर या लँग्वेजेस मध्ये आपण एक क्लास डिफाइन करत असतो आणि क्लास डिफाइन केल्यानंतर क्लास मध्ये आपण वेगवेगळ्या मेथड्स आणि प्रॉपर्टीज डिफाइन करत असतो. त्याचबरोबर सपोज आपण एखादा पॅरेंट क्लास डिफाइन केला आणि एक चाइल्ड क्लास डिफाइन केला. सो पॅरेंट क्लास मध्ये ज्या काही प्रॉपर्टीज आणि मेथड आहेत तर त्या प्रॉपर्टीज आणि मेथड चाइल्ड क्लास ऍक्सेस करू शकतो किंवा त्यांचा वापर करू शकतो. तर जेणेकरून काय होतं की आपल्याला जो पॅरेंट क्लास मध्ये ज्या काही मेथड्स लिहिल्या किंवा ज्या काही प्रॉपर्टीज आपण लिहिलेल्या आहेत तर त्यांना आपल्याला रियूज करता येतं, त्यांना परत लिहिण्याची आपल्याला गरज पडत नाही. तर हा जो कन्सेप्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स म्हणतो. आणि हा सेम कन्सेप्ट आपण CSS मध्ये सुद्धा यूज करत असतो. तर हा जो कन्सेप्ट आहे याला आपण काय करूया, आधी ग्राफिकली समजून घेणार आहोत. सो जाऊया आपल्या व्हाईट बोर्डवर. सो इथे हा आपला व्हाईट बोर्ड आहे आणि या व्हाईट बोर्डवर तुम्ही इथे बघू शकत असाल की इथे एक जस्ट ग्राफिकली रिप्रेझेंट केलेला आपण पॅरेंट्सला आणि इथे दोन चाइल्ड आहे. तर इन रिअल लाईफ मध्ये सुद्धा आपण इनहेरिटन्सचा यूज करत असतो. जसं की आपल्या पॅरेंट्स कडे गाडी असते, घर असतं, पैसा असतो, क्रेडिट कार्ड असतं, एव्हरीथिंग. आणि जोपर्यंत आपण स्वतः कमवत नाही किंवा जॉबला लागत नाही तोपर्यंत आपण काय करत असतो, तर आपल्या पॅरेंट्स कडे ज्या काही गोष्टी असतात, जसं की घर आहे, गाडी आहे, क्रेडिट कार्ड आहे, पैसे आहे, त्या सर्वांचा ऍक्सेस आपल्याला असतो किंवा त्या गोष्टी आपण यूज करत असतो. सो सेम कन्सेप्ट आपला CSS मध्ये आहे. तर चाइल्ड 1 आणि चाइल्ड 2 इथे तुम्ही बघू शकत असाल आणि पॅरेंट्स कडे पैसे, क्रेडिट कार्ड, घर, गाडी हे सगळं आहे आणि या सर्वांचा वापर आपण सुद्धा करत असतो. म्हणजे चाइल्ड पॅरेंटच्या ज्या काही गोष्टी असतात त्या यूज करत असतो किंवा ऍक्सेस करत असतो, बरोबर. तर हा सेम कन्सेप्ट आपण CSS मध्ये यूज करतो. CSS मध्ये जे काही स्टाईल असते तर ती स्टाईल आपण एखाद्या पॅरेंट एलिमेंट वर जर अप्लाय केली तर ती स्टाईल सेम स्टाईल चाइल्ड एलिमेंट वर सुद्धा काय होत असते, अप्लाय होत असते. सो in the context of CSS, inheritance passes the style directly from parent element to its the child element. तर जी काही पॅरेंट एलिमेंट वर आपण CSS अप्लाय करणार आहे तर ती CSS डायरेक्टली पास होणार आहे चाइल्ड एलिमेंट वर. तर आपल्या इन जनरल एक्झाम्पल मध्ये सुद्धा असंच आहे की आपल्या वडिलांकडे किंवा पॅरेंट्स कडे जी काही प्रॉपर्टी असते तर ती काही काळानंतर पास ऑन होत असते त्यांच्या मुलांकडे किंवा त्यांच्या चाइल्ड्स कडे. तर सेम कन्सेप्ट आहे जे CSS मध्ये सुद्धा. सो चाइल्ड एलिमेंट नॉर्मली takes the same style that have been assigned to the parent unless they are provided their own style. तर CSS मध्ये काय, जर आपण एखादी स्टाईल पॅरेंट एलिमेंट वर अप्लाय केली तर ती स्टाईल चाइल्ड एलिमेंट वर सुद्धा अप्लाय होत असते. कधीपर्यंत होत असते, जोपर्यंत त्या चाइल्ड एलिमेंटला त्याची स्वतःची स्टाईल अप्लाय होत नाही तोपर्यंत. सो द इनहेरिटन्स बिहेवियर इन CSS is property specific and not all properties are inherited by the चाइल्ड एलिमेंट्स. सो CSS मध्ये अशा सुद्धा काही प्रॉपर्टीज आहेत त्या की हा इनहेरिटन्सचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट त्या एलिमेंट्स वर लागू नाही होत किंवा तो त्या फॉलो नाही करत. तो अशा बऱ्याच साऱ्या प्रॉपर्टीज सुद्धा CSS मध्ये आहेत.
ओके, सो आता CSS चा जो हा इनहेरिटन्स कन्सेप्ट आहे त्याचं एक प्रॅक्टिकली एक्झाम्पल करून बघणार आहोत. जो जाऊया आपल्या VS स्टुडिओ कोड मध्ये आणि आपण काय करूया, एक इथे सेक्शन एलिमेंट घेणार आहोत आपण. सो सेक्शन एलिमेंट मध्ये आपण एखादा हेडिंग टॅग घेऊया, H1 टॅग, आणि H1 टॅग मध्ये घेऊया हॅलो CSS. ओके, त्यानंतर काही पॅराग्राफ एलिमेंट्स घेऊया. सो दिस इज पॅरा 1. त्याचबरोबर अजून काहीतरी काही पॅरा एलिमेंट्स घेऊया 2-3. सो इथे आपण घेणार आहोत पॅरा 2 आणि पॅरा 3. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत स्पॅन एलिमेंट. सो स्पॅन एलिमेंट घेऊया आणि या स्पॅन एलिमेंट मध्ये सुद्धा दिस इज स्पॅन हे टेक्स्ट आपण टाकणार आहोत. याला सेव्ह करूयात. सेव्ह केल्यानंतर आपली जी एक्सटर्नल स्टाईल शीट आहे style.css या फाईल मध्ये आपल्याला स्टाईल लिहायची आहे आणि या फाईलची लिंक आपण HTML मध्ये या ठिकाणी केलेली आहे. सो आपण जी काही स्टाईल या स्टाईल शीट मध्ये लिहिणार आहोत तर ती स्टाईल ह्या आपल्या जे काही एलिमेंट्स असतील त्या एलिमेंट्स वरती अप्लाय होणार आहे. सो आपल्याला आता काय इनहेरिटन्सचा कन्सेप्ट बघायचा आहे. आता हा जो पॅरेंट एलिमेंट आहे सेक्शन, या सेक्शन वर आपण कलर अप्लाय करणार आहोत. सो आपण डायरेक्ट इथे सेक्शन हा जो एलिमेंट आहे तर त्या सेक्शन एलिमेंटला इथे ऍज अ सिलेक्टर म्हणून सिलेक्ट करणार आहोत. ओके, सो आपण आता सेक्शन या एलिमेंटला इथे ऍज अ सिलेक्टर म्हणून सिलेक्ट करणार आहोत आणि ह्यामध्ये आपल्याला ज्या सिंपल एक CSS ची प्रॉपर्टी अप्लाय करायची आहे ती म्हणजे कलर. तर आपण यावर कलर अप्लाय करणार आहोत आणि कलर घेऊया ब्ल्यू. तर याला सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर जर आपण ब्राउझरवर गेलो आणि इथे जर बघितलं तर आपल्याकडे जे काही एलिमेंट्स होते सेक्शन एरियाच्या आत, इथे जर तुम्ही HTML फाईल मध्ये जर बघितलं तर हा आपला सेक्शन एलिमेंट आहे आणि या सेक्शन एलिमेंटच्या अंडर कोणकोणते एलिमेंट्स लिहिले आपण तर H1 आहे, पॅराग्राफ आहे आणि स्पॅन आहे. असे 3 प्रकारचे एलिमेंट्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि जर तुम्ही आपला जो कलर आहे तो फक्त सेक्शन वर अप्लाय केलेला आहे आपण, आणि जर तुम्ही ब्राउझरवर बघितलं तर तो पॅरेंटचा जो कलर आहे ब्ल्यू, तर तो ब्ल्यू कलर त्या सेक्शन एलिमेंटच्या आत जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स वर सुद्धा अप्लाय झालेला आहे. तर जर आपण इथे इन्स्पेक्ट करून जर बघितलं तर तुम्ही इथे बघू शकता या सेक्शन वर जर आपण होवर केलं किंवा याला सिलेक्ट केलं तर तुम्ही इथे बघू शकता कलर ब्ल्यू म्हणून. पण जर मी इथे H1 ला जर क्लिक केलं किंवा सिलेक्ट केलं H1 एलिमेंटला हॅलो CSS वर, तर इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा H1 साठी कलर नाही दिसणार. पण इथे जर तुम्ही इथे खाली बघितलं तर इनहेरिटेड फ्रॉम सेक्शन, सो हा जो H1 ला जो ब्ल्यू कलर अप्लाय झालाय तर तो काय होतोय सेक्शन मधनं इनहेरिट होतोय. म्हणजे सेक्शन हा त्याचा पॅरेंट एलिमेंट आहे आणि पॅरेंट एलिमेंटचा जो काही कलर आहे तो H1 काय करतोय इनहेरिट करतोय, म्हणजे त्यावर स्वतःवर H1 वर तो अप्लाय होतोय. तर इथे तुम्ही बघू शकता इनहेरिटेड फ्रॉम सेक्शन. तर हा जो एलिमेंट आहे तिथनं तो काय होतोय इनहेरिट होतोय. सो अशा प्रकारे तुम्ही जी CSS आहे त्या CSS मध्ये सुद्धा इनहेरिटन्सचा कन्सेप्ट यूज करू शकता. त्यानंतर आपला एक पॉइंट होता की जोपर्यंत तुम्ही CSS ला म्हणजे त्या चाइल्ड एलिमेंटला स्वतःची CSS अप्लाय नाही करत तोपर्यंत ते काय करतं की पॅरेंटचे CSS अप्लाय करत असतं किंवा पॅरेंटचे CSS ला ऍक्सेस करत असतं. तर आपण काय करूया, आता चाइल्डला एका पर्टिक्युलर चाइल्ड एलिमेंटला त्याची स्वतःची CSS अप्लाय करूया. सो इथे H1 एलिमेंट आहे तर आपण काय करूया इथे H1 एलिमेंटला त्याची स्वतःची CSS देऊया. त्या H1 ला आपण कलर देऊया रेड सपोज. त्याला सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर बघूया आपण ब्राउझरवर, तर तुम्ही इथे बघू शकता आता की H1 एलिमेंट जो आहे त्याला त्याची स्वतःची स्टाईल मिळालेली आहे आणि त्याने तिथे जो टेक्स्ट कलर आहे तो रेड झालेला आहे. तर याला जर आपण इथे सिलेक्ट केलं H1 ला, सो तुम्ही इथे बघू शकता H1 कलर रेड, आणि सेक्शनला जर सिलेक्ट केलं तर त्याचा कलर काय आहे ब्ल्यू आहे. आणि जर एखाद्या पॅराग्राफ एलिमेंटला जर सिलेक्ट केलं तर पॅराग्राफ एलिमेंट अजूनपर्यंत सुद्धा सेक्शनचा जो कलर आहे तो कलर काय करतोय इनहेरिट करतोय. कारण पॅराग्राफ आणि स्पॅन या दोघी एलिमेंट जवळ त्यांचा स्वतःचा असा कोणताच कलर नाहीये किंवा स्वतःची अशी स्टाईल नाहीये. तर त्यामुळे काय केलंय की पॅरेंटची जी स्टाईल आहे किंवा पॅरेंटचा जो काही कलर आहे तो कलर ते काय करताय इनहेरिट करताय. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ CSS इनहेरिटन्स. सो आता आपण बघणार आहोत CSS रूल ऑर्डर.
सो रूल ऑर्डर म्हणजे काय? सो रूल ऑर्डर refers to the sequence in which CSS rule are applied to the HTML elements. The order of CSS rule determines the priority for the style. The later rules override the earlier ones and ensure that the most recent style are applied. सो CSS रूल म्हणजे काय किंवा रूल ऑर्डर म्हणजे काय? तर सपोज आता तुम्ही इथे स्क्रीनशॉट मध्ये बघू शकता की आपण एक बॉडी सेक्शन मध्ये एक पॅराग्राफ एलिमेंट घेतलाय आणि पॅराग्राफ एलिमेंट मध्ये आपल्या राईट हँड साइडला इथे मी CSS लिहिले पॅराग्राफ एलिमेंट साठी. तर सर्वात आधी पॅराग्राफ एलिमेंट साठी मी ग्रीन कलर अप्लाय केलाय पॅराग्राफ एलिमेंट वर आणि अगेन मी पॅराग्राफ एलिमेंटला ओव्हरराइट केलाय म्हणजे कलर ओव्हरराइट केलाय रेड कलर सोबत. म्हणजे ग्रीन कलरला ओव्हरराइट केलाय रेड कलर सोबत. तर पॅराग्राफ टॅग वर किंवा एलिमेंट वर कोणता कलर अप्लाय होईल? तर रेड कलर अप्लाय होईल. कारण का की CSS चा एक रूल आहे, जर सपोज तुम्ही एकाच एलिमेंट वर मल्टिपल स्टाईल जर मल्टिपल टाइम्स अप्लाय करत असतील तर जे लेटेस्ट स्टाईल आहे किंवा सगळ्यात बॉटमला आपल्या स्टाईल शीट मध्ये सगळ्यात बॉटमला जी स्टाईल आपण लिहू तर ते स्टाईल त्या एलिमेंट वर काय होत असते? अप्लाय होत असते. सो प्रॅक्टिकली आपण समजून घेणार आहोत. सो हे जे सेक्शन आहे याला आपण आता रिमूव्ह करूयात. इथे मी जस्ट एक पॅराग्राफ एलिमेंट घेणार आहे आणि पॅराग्राफ एलिमेंट मध्ये आपण अगेन एक डमी टेक्स्ट घेणार आहोत. दिस इज अ पॅरा 1 म्हणून त्याला सेव्ह करूयात. सेव्ह केल्यानंतर अगेन मी जी आपली मगाची CSS आहे तिला रिमूव्ह करणार आहे आणि जस्ट पॅराग्राफ साठी आपण इथे CSS लिहिणार आहोत. सो पॅराग्राफ वर मी कलर अप्लाय करणार आहे ग्रीन. ओके, सो याला सेव्ह करूयात. सेव्ह केल्यानंतर आपण जर आता ब्राउझरवर बघितलं तर आपला हा जो पॅराग्राफ एलिमेंट आहे त्यावर ग्रीन कलर अप्लाय झालेला आहे. जर तुम्हाला इथे दिसत नसेल तर याला इन्स्पेक्ट जर केलं आपण आणि इकडे स्टाईल सेक्शन मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे पॅराग्राफवर ग्रीन कलर जो आहे तो अप्लाय झालेला आहे आणि याला जर मी रिमूव्ह केलं तर आपला टेक्स्ट जो आहे तो ब्लॅक कलर मध्ये डिफॉल्ट कलर जो आहे ब्लॅक त्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे. आणि यावर मी जर परत कलर अप्लाय केला चेकबॉक्स सिलेक्ट केला तर ग्रीन कलर यावर अप्लाय झालेला आहे. ओके, सो याला आपण थोडा बोल्ड करून घेऊया जेणेकरून इथे आपल्याला दिसायला व्यवस्थित दिसेल. सो फॉन्ट साइज किंवा फॉन्ट वेट पण करू शकतो. फॉन्ट साइज आपण करूया लार्ज. ला सेव्ह करूयात. जाऊया ब्राउझरवर. सो लेट्स सी. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पण CSS एडिट करून मग CSS फाईल मध्ये टाकू शकता. तर इथे आपण आता फॉन्ट वेट घेऊन बघूया. फॉन्ट वेट तशा प्रकारे तुम्ही फॉन्ट वेट सुद्धा यावर अप्लाय करू शकतात. आता इथे फॉन्ट साइज लार्ज तर ही इथे अप्लाय झाली पण आपल्याला जसं एक्सपेक्टेशन होतं किंवा त्याचा फॉन्ट इन्क्रीज व्हायला पाहिजे तर तसा तो झालेला नाही. तर आपण इथे पिक्सल मध्ये सुद्धा देऊ शकतो. तर सपोज आता फॉन्ट साइज मला 20 पिक्सल द्यायची आहे तर अशा प्रकारे मी देऊ शकतो. त्याला थोडं इन्क्रीज करायचं आहे तर जेवढी आपल्याला इन्क्रीज करायची आहे तेवढी आपण त्याला अशा प्रकारे इन्क्रीज करू शकतो. त्यानंतर ही CSS जी आहे ती इथनं कॉपी करायची आणि कॉपी केल्यानंतर आपली जी कोड फाईल आहे किंवा स्टाईलची जी फाईल आहे त्या फाईल मध्ये जस्ट पेस्ट करायची. सेव्ह केलं की आपल्याला जी CSS आहे ती यावर अप्लाय झालेली दिसेल. सो इथे आता ग्रीन कलर आहे आणि आता सेम पॅराग्राफ टॅग साठी किंवा पॅराग्राफ एलिमेंट साठी जर मी अगेन वेगळी CSS लिहिली या ठिकाणी. आता याचा आपण काय करूया कलर चेंज करूया. जस्ट मी रेड कलर करतो. याला सेव्ह करूया. तर ही जी लास्टची जी CSS आहे तर हा रेड कलर त्या पॅराग्राफ टॅग वर अप्लाय होईल. बाकीची जी CSS आहे फॉन्ट साइज आणि फॉन्ट वेट हे फर्स्ट पॅराग्राफ एलिमेंट मध्ये म्हणजे ह्या CSS मधले काय होतील ते इनहेरिट होतील किंवा ते अप्लाय होतील. ओके, सो जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता की मग अशी ग्रीन कलर होता आणि ह्या पी ला जर आपण इन्स्पेक्ट केला किंवा इथे सिलेक्ट केलं तर तुम्ही इथे बघू शकता हा जो ग्रीन कलर आहे तो काय झालेला आहे कट झालेला आहे म्हणजे इथनं रिमूव्ह झालेला आहे पॅराग्राफ एलिमेंट वरनं आणि हा रेड एलिमेंट यावर अप्लाय झालेला आहे. मात्र जी आपण पहिल्या पॅराग्राफ एलिमेंट साठी म्हणजे पहिल्या पी साठी जी स्टाईल लिहिलेली होती पहिल्या पी मध्ये पी सिलेक्ट करून जी स्टाईल लिहिलेली होती ती स्टाईल मात्र अजूनपर्यंत तरी इथे अप्लाय होते. ओके, जर सपोज आपण एखादा पॅराग्राफ एलिमेंट घेतला किंवा कोणताही घेतला डिव घेतला किंवा स्पॅन घेतला आणि त्या एलिमेंट वर आपण मल्टिपल स्टाईल अप्लाय केली विथ द हेल्प ऑफ क्लास ID ऍट्रिब्यूट एलिमेंट सिलेक्टर असं तर त्यांची प्रायोरिटी कशा प्रकारे डिफाइन होते किंवा कशा प्रकारे ते स्टाईल त्या एलिमेंट वर अप्लाय होते तर ते आपण आता बघणार आहोत. सो ही CSS द फॉलोइंग हिरार्ची ऑफ स्टाईल प्रायोरिटाइज अप्लाइज. तर
सीएसएस कशा प्रकारे प्रायोरिटी डिफाइन करते, तर सर्वात आधी जी प्रायोरिटी मिळते ती मिळते इनलाईन स्टाईलला. जर एखाद्या पॅराग्राफ एलिमेंटवर किंवा एचटीएमएलच्या एलिमेंटवर जर आपण इनलाईन स्टाईल अप्लाय केली आणि सेम एलिमेंटवर जर आपण एक्सटर्नल स्टाईल शीट मध्ये सुद्धा स्टाईल अप्लाय केली, तर इनलाईन स्टाईल मध्ये जी काही आपण स्टाईल अप्लाय करतो तर ती स्टाईल त्या एलिमेंटवर अप्लाय होत असते. ओके, सो त्यानंतर आहे आयडी सिलेक्टर. जर एखाद्या एलिमेंटवर आपण आयडी चा वापर करून किंवा आयडी लिहून त्या आयडीचा रेफरन्स घेऊन जर स्टाईल अप्लाय केली आणि एखादा क्लासचा रेफरन्स घेऊन सुद्धा स्टाईल अप्लाय केली, तर त्या आयडी मध्ये जी काही आपण स्टाईल लिहू किंवा जी काही सीएसएसच्या प्रॉपर्टीज लिहू, तर त्या प्रॉपर्टीज त्या पर्टिक्युलर एलिमेंटवर अप्लाय होत असतात. त्यानंतर प्रायोरिटी लागते क्लासची आणि ऍट्रिब्यूट सिलेक्टरची. तर एखाद्या एलिमेंटवर आपण क्लास लिहिला आणि क्लासमध्ये जर स्टाईल लिहिली तर ती स्टाईल अप्लाय होत असते आयडी सिलेक्टर नंतर, आणि नंतर येतो लास्टला एलिमेंट सिलेक्टर. तर एखाद्या एलिमेंटला डायरेक्ट आपण सिलेक्ट केला आणि त्यावर स्टाईल अप्लाय केली तर ती स्टाईल त्या एलिमेंटवर काय होत असते, अप्लाय होत असते. सो आपण आता याचं सुद्धा एक प्रॅक्टिकली एक्झाम्पल बघणार आहोत. सो जाऊया आपल्या व्हीएस स्टुडिओ कोड मध्ये, आणि इथे आपल्याकडे ऑलरेडी एक पॅराग्राफ एलिमेंट आहे. सो आपण याची जी सीएसएस आहे त्याला इरेज करूयात, आणि अगेन जो आपला आता कन्सेप्ट आहे तर त्याला आपण बघणार आहोत. तर आधी ह्या पॅराग्राफ एलिमेंट वर मी एक इनलाईन स्टाईल अप्लाय करणार आहे. सो स्टाईल इथे आपण देऊया कलर रेड. ओके, सो याला मी रेड कलर दिला आहे. याला सेव्ह केलं आणि जर ब्राउझर मध्ये तुम्ही बघितलं तर यावर रेड कलर अप्लाय झालेला आहे. ओके, आता मी जर सपोज याला एखादा आयडी अप्लाय केला, यावर एक आयडी अप्लाय केला आणि आयडी मध्ये त्याला काहीतरी नाव दिलं त्या आयडीला. सो पॅरा आयडी म्हणून आपण त्याचं नाव देऊया. सो याला कॉपी करूया आणि आयडी कशा प्रकारे लिहितो, तर हॅशटॅगचा आपण यूज करतो. हॅशटॅग ते आयडीला जे काही आपण नाव दिलेलं आहे पॅरा आयडी, सो पॅरा आयडी या ठिकाणी घेणार. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट, आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये जी काही आपल्याला सीएसएस ची प्रॉपर्टी द्यायची आहे ती प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी लिहू शकतो. सो इथे आपण देणार आहोत एखादा ग्रीन कलर घेऊया, सपोज ग्रीन. त्यानंतर फॉन्ट साइज पण थोडी त्याची इन्क्रीज करूया, सपोज 40 पिक्सल, आणि सेव्ह करूया. सो तुम्ही जर ब्राउझर मध्ये इथे जर बघितलं तर इनलाईन जी आपण स्टाईल अप्लाय केलेली पॅराग्राफ एलिमेंट वर स्टाईल मध्ये कलर रेड, तर इनलाईन स्टाईलचा कलर त्याने घेतलेला आहे. मात्र ज्या आयडी मध्ये जो आपण ग्रीन कलर दिलेला आहे तो कलर त्यावर अप्लाय झालेला नाहीये, पण आयडी मध्ये जो फॉन्ट साइज आहे ती मात्र त्यावर अप्लाय झालेली आहे. सो अशा प्रकारे जे सीएसएस चे रूल आहे तर त्यांची प्रायोरिटी ठरलेली आहे आणि तशा प्रकारे ते सीएसएस जी आहे ती त्या एलिमेंटवर अप्लाय होत असते. आता जर मी इनलाईन स्टाईल जर रिमूव्ह केली पॅराग्राफ एलिमेंट मधनं, ही इनलाईन स्टाईल जर मी इथनं रिमूव्ह केली, याला सेव्ह केलं, तर आयडी मध्ये जी काही आपण कलर दिलेला आहे किंवा जी स्टाईल दिलेली आहे ती स्टाईल त्या पॅराग्राफ एलिमेंटवर काय होईल, अप्लाय होईल. तर तुम्ही इथे बघू शकता आपण इनलाईन स्टाईल रिमूव्ह केली तर इथे आयडी वर जो ग्रीन कलर होता तो ग्रीन कलर या ठिकाणी अप्लाय झालेला आहे. तर आता आपण काय करूया, आपण क्लास घेऊन बघूया. सो इथे आयडी घेतला, इथे आपण आता एक क्लास घेणार आहोत पॅरा क्लास म्हणून, आणि याला काय करूया, आपण कॉपी करूया, सेव्ह, आणि आयडीच्या नंतर इथे आपण क्लासमध्ये एक सीएसएस अप्लाय करणार किंवा लिहिणार आहोत. सो क्लास लिहिण्यासाठी आपण डॉटचा यूज करतो, तर डॉट क्लासचं नाव आणि यामध्ये सीएसएसच्या प्रॉपर्टीज. तर आता आपण इथे एक कलर घेणार आहोत, कलर ग्रीन, गोल्डन रोड हा जो कलर आहे तो घेऊया, आणि फॉन्ट स्टाईल किंवा फॉन्ट फॅमिली मध्ये काही आहे का, नाही, ठीक आहे. फॉन्ट स्टाईल न घेता, सॉरी, फॉन्ट फॅमिली न घेता आपण काय घेऊया, फॉन्ट स्टाईल घेऊया, आणि फॉन्ट स्टाईल मध्ये इटॅलिक घेऊया. त्याला सेव्ह करूयात आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे जर बघितलं तर इथे काय झालेलं आहे की आयडी मध्ये जो कलर आहे तो कलर त्याने अजूनपर्यंत ही रिमूव्ह केलेला नाही आहे. तर आयडी मध्ये जो कलर होता ग्रीन, तो कलर ग्रीन घेतलेला आहे. त्याचबरोबर आयडी मध्ये जो फॉन्ट साइज होता तो फॉन्ट साइज सुद्धा घेतलेला आहे. पण
पॅरा क्लासमध्ये म्हणजे क्लासमध्ये जो काही कलर घेतला त्या कलरला त्याने रिमूव्ह केलेला आहे, त्याला घेतलेला नाही आहे, पण त्या क्लासमध्ये जे फॉन्ट स्टाईल होती इटॅलिक ते फॉन्ट स्टाईल त्यावर अप्लाय झालेली आहे, पॅराग्राफ एलिमेंटवर अप्लाय झालेली आहे. सो अशा प्रकारे हे जे रूल्स आहेत ते त्यांची स्वतःची प्रायोरिटी ठरवत असतात आणि अप्लाय होत असतात. सो आयडीची प्रायोरिटी क्लासपेक्षा जास्त आहे आणि आयडी पेक्षा इनलाईन स्टाईलची प्रायोरिटी जास्त आहे किंवा त्याचा फर्स्ट प्रेफरन्स लागतो, म्हणून इनलाईन स्टाईलला आधी अप्लाय होत असते, त्यानंतर आयडी असेल तर आयडी मधली स्टाईल अप्लाय होत असते आणि क्लास असेल तर त्यानंतर क्लास मधली स्टाईल अप्लाय होत असते. आता क्लास नंतर जर आपण एखाद्या डायरेक्ट त्या पॅराग्राफ एलिमेंटला जर सिलेक्ट केलं तर आपण काय करूया, आता इथे हा जो पॅराग्राफ एलिमेंट आहे तर सिलेक्टर म्हणून डायरेक्ट पॅराग्राफ एलिमेंटला इथे सिलेक्ट करूया आणि त्यामध्ये आपण काय करणार आहोत, जस्ट सिम्पली कलर घेऊया आणि त्याचा कलर घेऊया ॲक्वा. याला करूया सेव्ह केल्यानंतर जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता की त्या एलिमेंटला आपण सिलेक्ट केलाय, एलिमेंटला सिलेक्ट करून ऍज अ सिलेक्टर म्हणून सिलेक्ट करून त्यामध्ये कलर दिला तरी सुद्धा त्याने तो कलर घेतलेला नाहीये, कारण एलिमेंट सिलेक्टरचा जो प्रायोरिटी आहे किंवा जो काही प्रेफरन्स आहे तो सगळ्यात लोएस्ट आहे आणि सगळ्यात शेवटी आहे. जर त्या पॅराग्राफ वरचा मी आयडी आणि क्लास हे दोघे जर रिमूव्ह केले तर मात्र हा पॅराग्राफ मध्ये जो काही कलर दिलेला आहे आपण तो कलर त्यावर काय होईल, अप्लाय होईल. सो आपण जर इथनं हे आयडी आणि क्लास हे दोन्ही इथनं रिमूव्ह केले, याला सेव्ह केलं आणि जर आता आपण ब्राउझर मध्ये बघितलं तर तुम्ही इथे बघू शकता जो ॲक्वा कलर आहे पॅराग्राफवर तो कलर मात्र या ठिकाणी अप्लाय झालेला आहे, हे कलर ॲक्वा. सो अशा प्रकारे हे जे काही सीएसएस चे रूल्स आहे किंवा प्रॉपर्टीज आहे, प्रायोरिटाइज आहे, सो याला आपण आता कंट्रोल झेड करूयात आणि अशा प्रकारे हे जे काही सीएसएस चे रूल्स आहे, स्टाईल रूल आहे, हिराची आहे, तर हे वर्क करत असतात. सो आता आपण बघणार आहोत सीएसएस स्पेसिफिसिटी. सो स्पेसिफिसिटी म्हणजे काय, तो स्पेसिफिसिटी इन सीएसएस डिटरमाइन्स व्हिच स्टाईल रूल टेक प्रेसिडन्स व्हेन मल्टिपल रूल्स टार्गेट द सेम एलिमेंट. जर मल्टिपल सीएसएस आपण एखाद्या एलिमेंट वर आपण अप्लाय करत असू तर कोणती सीएसएस त्यावर अप्लाय होईल हे ठरवण्याचं काम सीएसएस स्पेसिफिसिटी करत असतं. तर दिस हेल्प्स द ब्राउझर प्रायोरिटाइज अँड अप्लाय द मोस्ट रिलेव्हंट स्टाईल. तुम्ही ते स्क्रीनशॉट मध्ये बघू शकता, डिवच्या आत आपण एक पॅराग्राफ एलिमेंट घेतलाय आणि राईट हँड साइडला जर तुम्ही बघितलं तर डिव पी असा घेतला आणि त्यामध्ये रेड कलर घेतलाय आणि फक्त पी ला सिलेक्ट करून आपण ग्रीन कलर घेतलाय. तर कोणती सीएसएस त्या पी वर अप्लाय होईल, तर रेड कलर जो आहे तो त्यावर अप्लाय होईल, त्या पॅराग्राफ एलिमेंट वर अप्लाय होईल. का होईल, कारण आपण तिथे मोर स्पेसिफिक सांगितलं आहे की डिव मध्ये जो पी आहे त्यावर रेड कलर द्यायचा आहे आणि बाकीचे जर पॅराग्राफ असतील तर त्यावर ग्रीन कलर अप्लाय करायचा. तर तिथे मोर स्पेसिफिकली आपण सीएसएस ला सांगितलं, त्यामुळे काय होईल की डिव पी मध्ये जो कलर असेल तो कलर त्या एलिमेंट वर अप्लाय होईल. सो लगेच आपण एक याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल करून बघूया. सो याला मी रिमूव्ह करतो आणि अगेन आपण एक डिव घेऊया, डिव मध्ये एक पॅराग्राफ एलिमेंट आणि जस्ट एक डमी टेक्स्ट दिस इज पॅरा म्हणून सेव्ह करूया. इकडे सीएसएस फाईल मध्ये अगेन आपण काय करूया, एक डिव आणि पी आणि त्यामध्ये कलर घेणार आहोत आपण रेड. सेव्ह करूया. अगेन फक्त पी साठी आपण इथे एक स्टाईल घेणार आहोत, सो त्या पी मध्ये कलर घेणार आहोत ग्रीन. ओके, सो जाऊया सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर ब्राउझरवर तुम्ही जर बघितलं तर इथे रेड कलर अप्लाय झाला. याला जर इन्स्पेक्ट केलं तर इथे तुम्ही बघू शकता स्टाईल सेक्शन मध्ये डिव पी. मोर स्पेसिफिकली आपण त्यांना सीएसएस ला सांगितलंय की डिव मध्ये जो पी आहे त्यावर रेड कलर अप्लाय कर आणि बाकीचे जे पॅराग्राफ आहेत त्यावर ग्रीन कलर अप्लाय कर. तर आता डिवच्या बाहेर व्यतिरिक्त आपल्याकडे पॅराग्राफ नाही, तर इथे आपण काय करूया, अजून एक पॅराग्राफ डिवच्या बाहेर इथे टाकून देऊया. याला सेव्ह करूया. जाऊया ब्राउझरवर. तर बाहेरचे जे दोन पॅराग्राफ आहेत त्यावर मात्र ग्रीन कलर अप्लाय झालेला आहे. इथे जर तुम्ही याला सिलेक्ट केलं तर पॅराग्राफ मध्ये ग्रीन कलर आहे तो अप्लाय झालेला आहे, पण डिवच्या मध्ये जो पॅराग्राफ आहे त्यावर मात्र रेड कलर अप्लाय झालेला आहे. तर अशा प्रकारे ही जी सीएसएस ची स्पेसिफिसिटी आहे ती वर्क करत असते. सो आता लास्टचा जो आपला आजचा टॉपिक आहे तो आहे सीएसएस बॉक्स मॉडेल. तर शॉर्टली आपण त्याला समजून घेणार आहोत. इन डीप आपण इन अपकमिंग फ्युचर मध्ये कव्हर करणार आहोत. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळणार आहे. सो सीएसएस बॉक्स मॉडेल म्हणजे काय तर ते आपण समजून घेणार आहोत. सो सीएसएस बॉक्स मॉडेल इज essentially a box that wraps around every HTML element.
सो प्रत्येक HTML एलिमेंटच्या भोवती एक स्क्वेअर ब्रॅकेट जनरेट होतं, तर त्यालाच आपण काय म्हणतो, CSS बॉक्स मॉडेल म्हणतो. आपण प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत. So it consists of the content, padding, border and margin. It helps to understand how elements are structured and interact with each other on a web page. So तर कोणताही एक HTML चा जर एलिमेंट असेल तर त्याच्या भोवती CSS काय करतं, एक स्क्वेअर ब्रॅकेट बनवतं आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज असतात, तर सर्वात आधी आपलं कंटेंट असतं, कंटेंटच्या नंतर पॅडिंग येतं, पॅडिंगच्या नंतर बॉर्डर येतं, बॉर्डरच्या नंतर मार्जिन येतं आणि अशा प्रकारे बॉक्स मॉडेल हे काय होत असतं, क्रिएट होत असतं, जनरेट होत असतं. जर आपण इथे आपल्या ब्राउझरवर गेलो, इथे आपण आता आपल्या ब्राउझरवर गेलो आणि इथे जर आपण बघितलं तर आपल्याकडे हे पॅराग्राफ एलिमेंट्स आहेत आणि या पॅराग्राफ एलिमेंटला जर मी इथे इन्स्पेक्ट केलं तर तुम्ही इथे बघू शकता, त्यावर जर मी हॉवर केलं तर आपलं जे स्काय कलर मध्ये तुम्हाला दिसतंय ते कंटेंट आहे, कंटेंटच्या नंतर ते काय आहे, मार्जिन आहे. तर इथे बॉर्डर आणि पॅडिंगचा यूज झालेला नाहीये. जर तुम्ही इथे खाली थोडं स्क्रोल केलं स्टाईल सेक्शन मध्ये आणि इथे जर होवर केलं, इथे 1264 by 18 हे जे आहे यावर होवर केलं तर ती आपल्या कंटेंटची साईज आहे. पॅडिंग वर होवर केलं तर इथे पॅडिंग नाहीच आहे म्हणून तिथे डॅश डॅश आहे, बॉर्डर सुद्धा नाही आहे आणि मार्जिन वर क्लिक केलं तर 16 पिक्सलची मार्जिन या ठिकाणी आहे म्हणून ते आपल्याला इथे ऑरेंज कलर मध्ये शो होते. सो आपण हे जे बॉक्स मॉडेल आहे तर ते आपण इथे क्रिएट करून बघणार आहोत. सो याला मी काय करतो, इरेज करतो. अगेन आपण एक डिव घेऊया आणि डिव मध्ये मी डायरेक्ट डिकोड बिट्स म्हणून आपण इथे एक टेक्स्ट घेणार आहोत आणि त्यानंतर आता इथे आपण हा जो डिव आहे तर त्या डिव वर स्टाईल अप्लाय करणार आहे. सो आपण काय करूया, पॅडिंग घेऊया, त्याची जी डिवची पॅडिंग आहे ती सपोज घेऊया आपण 40 पिक्सल. त्यानंतर मार्जिन घेऊया, मार्जिन सुद्धा घेऊया 40 पिक्सल. त्यानंतर त्यावर आपण त्या डिवला एक बॉर्डर देऊया 5 पिक्सलची किंवा 4 पिक्सल सॉलिड रेड. ओके, आणि सो एक बॅकग्राऊंड कलर पण अप्लाय करून बघूया. सो बॅकग्राऊंड कलर ॲक्वामाराईन हा अप्लाय करूया. याला आपण करूया सेव्ह आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता की हा जो आहे हा आपला टेक्स्ट आहे. सो याला जर मी इथे इन्स्पेक्ट केलं तर तुम्ही इथे बघू शकता हा जो आहे टेक्स्ट आहे, हा जो कलर आहे त्या कलरला आपण सध्या रिमूव्ह करूयात इथनं. सो समजायला थोडं बेटर होईल. तर मी कलर इथनं रिमूव्ह केलेला आहे बॅकग्राऊंड कलर, ते त्यातून मला समजायला इझी होणार आहे. सो इथे मी जर ह्या कंटेंटला डिकोड बिट्सला जर इन्स्पेक्ट केलं किंवा याच्यावर हॉवर केलं तर तुम्ही इथे क्लिअरली बघू शकता ह्या डिकोड बिटच्या अराउंड जो तुम्हाला कलर दिसतोय स्काय कलर, थोडा लाईट स्काय, तर त्याला आपण काय म्हणतो की पॅडिंग आहे, ती आहे पॅडिंग. त्यानंतर जे रेड कलर मध्ये आहे ती बॉर्डर आणि बॉर्डरच्या नंतर जे ऑरेंज कलर मध्ये आहे ती काय आहे, मार्जिन आहे. तर याला सुद्धा जर आपण इथे थोडं स्क्रोल डाऊन केलं तर इथे हा एक बॉक्स मॉडेल जे आहे ते जनरेट झालेलं आहे त्या डिव साठी. जर मी 1096/18 याच्यावर क्लिक केलं तर हे आहे आपलं कंटेंट. पॅडिंग वर जर मी क्लिक केलं तर 40 पिक्सल बाय 40 पिक्सल ही आहे आपली पॅडिंग. त्यानंतर रेड मध्ये जी दिसते ती आहे बॉर्डर 4 पिक्सल बाय 4 पिक्सलची. त्यानंतर अगेन मार्जिन आहे, ती सुद्धा 40 पिक्सल बाय 40 पिक्सलची आपण मार्जिन या ठिकाणी दिलेली आहे, ती आहे ऑरेंज कलर मध्ये. सो अशा प्रकारे बॉक्स मॉडेल जे आहे ते वर्क करत असतं आणि हे बॉक्स मॉडेल इच अँड एव्हरी HTML च्या एलिमेंट भोवती जनरेट होत असतं, क्रिएट होत असतं, जेणेकरून जे एलिमेंट आहे ते एक दुसऱ्यांसोबत म्हणजे मल्टिपल एलिमेंटचा वापर करून आपण HTML पेज डिझाईन करत असतो. तर एक दुसऱ्यासोबत ते इंटरॅक्ट करतं, इच अँड अदर एलिमेंट सोबत ते इंटरॅक्ट करतं आणि आपलं वेब पेज व्यवस्थित मेंटेन करतं आणि शो करत असतं एलिमेंट्स. सो अशा प्रकारे हे जे बॉक्स मॉडेल आहे ते वर्क करतं. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आणि आजचा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले जे व्हिडिओज आहेत तर त्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.